रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो नमस्कार, मी सुषमा दाते. आज आपल्या जीवन रंग कार्यक्रमात अतिशय थोर लेखक, संशोधक, इतिहासकार आदरणीय काका विधाते सर यांची मुलाखत मी घेणार आहे. विधाते सरांचा प्रचंड अभ्यास आहे. त्यांनी देवयोद्धा, संताजी, दर्या दिल, दारा शिकोव, दास्ताय दाहीर, पारद, भार्गव, हेमू, दुर्योधन, थोरले बाजीराव पेशवे, कादंबरी, 3 खंड आणि 1 पुस्तिका असं विपुल लेखन केलंय. सर्वच लेखन अभ्यासपूर्ण आहे, सखोल आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके केवळ पुस्तके नसून ग्रंथ आहेत. त्यांच्या पुस्तकावर विचारवंतांनी भाष्य करावे आणि अभ्यासकांनी भाष्य करावे. सामान्य माणसांनी सुद्धा कुवतीनुसार समजून त्यातला आनंद घ्यावा, अशी ही पुस्तकं आहेत. आजच्या मुलाखतीत खरंच 15 मिनिटं अपूर्ण आहेत, पण त्यांचा लेखन प्रवास जाणून घ्यायच्यासाठी मी प्रयत्न करते. आले त्यांच्या घरी. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. पण सर, महाभारतातल्या व्यक्तिरेखेवर आणि ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर पुस्तक लिहायचं केव्हा ठरवलं? इतिहासाची सुरुवातीपासून मला आवड आहे मॅडम, आणि महाभारत, रामायण ही आपली महाकाव्य आहेत. हो. महाभारत वाचत असताना, म्हणजे मी हे वाचन करत असताना मला दुर्योधनाची व्यक्तिरेखा जी आहे हो ती वेगळ्या अंगाने थोडीशी जाणवली. मला असं वाटलं की महाभारत जे आहे ही जेत्यांची गाथा आहे, परंतु पराभूत झालेला याच्यामध्ये दुर्योधन आहे. दुर्योधनाची बाजू जी आहे तर ती काय असेल हा विचार मी थोडासा महाभारत वाचताना केला, आणि अशाने प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कुठं काहीही लपवलेलं नाही. महाभारताची जी संस्करण आहे ते 3 संस्करण आहेत. पहिलं जे आहे ते महर्षी व्यासांनी जय नावाचा इतिहास दिला. त्यानंतर वैशंपायन ऋषींनी त्याचं भारत केलं. साधारणपणे 30,000 श्लोकांची जसे 8,000 8,500 श्लोकांचा जय नावाचा इतिहास होता. त्याच्यानंतर हा 30,000 श्लोकांचा झाला, आणि मग सौथी नावाच्या एका पौराणिकाने पुन्हा त्याचं महाभारत केलं, हे आज 1,00,000 श्लोकांच्या स्वरूपात आपल्या समोर आहे. हे करत असताना व्यासांनी जी स्थळं, म्हणजे व्यासांचा जय नावाचा जो इतिहास दिला त्याच्यामध्ये काही जे लिहिलं त्यांनी कल्पनेने, त्याच्यानंतर जो साथ चढवला त्याच्यामध्ये सुद्धा वस्तुस्थितीचे काही कंगोर आहेत आपल्याला महाभारतामध्ये दिसतात. आणि त्याच्यामध्ये दुर्योधनाची बाजू जी आहे, कारण ती पराभूताची बाजू आहे. इतिहास असो किंवा गाथा असो, ही जेत्यांच्या बाजूने लिहिली जाते. पराभूताची बाजू काय आहे हे मांडण्याचा प्रयत्न मी दुर्योधन मध्ये केलेला आहे. आणि सर, तुम्ही विविध संदर्भ दिलेत, परिशिष्टांमध्ये सनावळी आहेत, विविध ग्रंथांचे उल्लेख आहेत. मग साधारण एक पुस्तक लिहायला आपल्याला किती वेळ लागला? दुर्योधन लिहिण्यासाठी मला 5 वर्षांचा कालावधी लागला. ते कारण असं आहे की कदाचित लवकर होऊ शकलं असतं, पण ती शासकीय सेवेत असल्यामुळं मला माझी ती सेवा सांभाळून मला अभ्यास करावा लागायचा. आणि त्याच्यानंतर ते काय आहे की महाभारतामध्ये आपण ज्यावेळी करतो त्यावेळी महाभारतकालीन समाज काय होता, त्यावेळेच्या प्रथा, चालीरीती, राजनीतीचे नियम, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि त्याप्रमाणे तो मी केला. साधारणपणे 5 वर्षाचा कालावधी मला दुर्योधन लिहिण्यासाठी लागला. बापरे, श्रोत्यांना कळेल की एक पुस्तक लिहिण्यासाठी इतकी मेहनत घ्यायची असते, तेव्हा ते समाजामध्ये आल्यानंतर ते अभ्यासपूर्ण ग्रंथ होतो. सर, मेहनत घ्यावीच लागते. आपलं पॅशन आहे की प्रोफेशन आहे? हे नाही, हा प्रोफेशनचा भाग नाही. हे माझं पॅशन आहे. पॅशन म्हणजे का? कारण मी लहानपणापासून मला इतिहासाची आवड आहे, आणि मी ते फक्त ऐतिहासिक लेखन करतो. जसं सामाजिक लेखनही मी करू शकतो, परंतु ऐतिहासिक लेखन करण्यामुळेच आपल्याला इतका वेळ जातो त्याच्यामध्ये, कारण त्याला पूर्ण अभ्यास आपल्याला करावा लागतो. जरी आपण कल्पनेचा आधार जरी ऐतिहासिक लेखनात घेत असलो तरी जी वस्तुस्थिती आहे किंवा सत्य घटना जी आहे त्या घटनांच्या आधारेच तुम्हाला कल्पनेचा जो काही आधार आहे घ्यावा लागतो, त्या प्रचंड निर्मिती करावी लागते. त्यामुळं मला ते इतिहासाचा अभ्यास पॅशन असल्यामुळं, आणि केवळ एक मनाच्या समाधानासाठी मला जे प्रयत्न किंवा मी जो अभ्यास केलेला आहे, माझं जे आकलन आहे ते लोकांसमोर मांडावं, आपल्या वाचकांसमोर मांडावं, ह्या गोष्टीला मी लिहितो. वा सर, दारा शिकोव आणि दास्ताय दाहीर वाचल्यावर जाणवतं की आपलं उर्दू भाषा, फारसी याचाही आपला अभ्यास आहे. ते कधी केलं?
उर्दू भाषेचा असा खास अभ्यास मी केलेला नाही, परंतु उर्दू विषयी मला कुतूहल आहे, उर्दूची आवड आहे ती जाणून. आणि कसं असतं, जे विषय मी निवडलेले आहेत, आता उदाहरणार्थ धाराशिव हा मोगल शहाजहान आहे आणि ते वातावरण जे आहे ते सगळं मुस्लिम वातावरण आहे. आणि सर्वसाधारणपणे आपल्या याच्यामध्ये उर्दू जी भाषा आहे, उर्दू ही त्यावेळी मोगल दरबाराची भाषा जरी फारसी असते तरी उर्दू आणि हिंदवी ह्या दोन ज्या भाषा आहेत, ह्या भाषेची तांत्रिक जाण आणि कल्पना मुघल शहाजहान बादशाह यांना होती. त्यामुळे उर्दू मध्ये वातावरण निर्मितीसाठी मला उर्दूचा आधार घ्यावा लागला. आणि उर्दू ही जी भाषा आहे ती पूर्णपणे भारतीय भाषा आहे. उर्दू याचा अर्थ असा आहे की लष्कर. हे कसं आहे, मोगल लष्करामध्ये विविध प्रांतातले लोक असायचे. उदाहरणार्थ भारतीय आहेत, म्हणजे इराणवरून आलेले आहेत, तुर्कस्तानवरून आलेले आहेत. ही सगळी जी माणसं आहेत, भारतीय माणसं आहेत, तेलंगणामध्ये आहेत, अवधमध्ये आहेत. या सगळ्या माणसांची भाषा वेगवेगळी होती आणि एकमेकांची भाषा एकमेकाला समजावी या दृष्टिकोनातून भाषेचा सगळ्या भाषांचा जो संकर झाला त्याच्यातून ही उर्दू भाषा निर्माण झालेली आहे. ती परकीय भाषा नाही, ती भारतीय भाषा आहे. आणि उर्दूचा अभ्यास मला करावा लागला आणि ती आवड असल्यामुळे ते स्वाभाविकपणे जमून गेलं. विषय कोणता आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. बरोबर. सर, आपण आता थोडं दुर्योधन या कादंबरीविषयी जास्त बोलूया असं वाटतं, कारण दुर्योधनाची आपण तटस्थ मांडणी केलीत. अतिशय म्हणजे त्याला जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला नाही, पण तटस्थ मांडणी असली तरी आकर्षक सुंदर झाली आहे. दुर्योधनावर का लिहावंसं वाटलं? म्हणजे बहुतेक लोक अर्जुन असेल, कर्ण असतील किंवा श्रीकृष्णावर लिहितात. महाभारतामध्ये श्रीकृष्ण ही जशी अत्यंत महत्वाची व्यक्तिरेखा आहे, तशी दुर्योधन ही एक फार महत्वाची व्यक्तिरेखा आहे. त्या दोन मुख्य व्यक्तिरेखा आहेत. एक असं आहे की ह्या दोन व्यक्ती नसत्या त्या रंगमंचावर किंवा त्या रंगपटावर तर महाभारताचं युद्धच झालं नसतं. त्यामुळं महाभारतामध्ये केंद्रीभूत अशा ह्या दोन व्यक्तिरेखा आहेत. आणि दुर्योधन जो आहे तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की ही महाभारताची जी संस्करणं झाली. आता उदाहरणार्थ आपण हे बघूया की वैशंपायनाने भारत कधी सांगितलं हे म्हणजे हा अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूचा मुलगा परीक्षिताचा मुलगा जन्मेजय. जन्मेजयाने ज्यावेळी तक्षकांचा संहार करण्यासाठी सर्पसत्र यज्ञाचं आयोजन केलं त्यावेळी वैशंपायनाला त्यांनी विनंती केली की मला माझ्या पूर्वजांची कथा सांगा. त्यावेळी वैशंपायन ऋषींनी हे जे काही व्यासांचं जय नावाचा इतिहास आहे तो भारत रूपात सांगितला. आणि एका राजाला त्याच्या कुलाचा इतिहास सांगताना त्या कुलाचं भव्य दिव्यत्व का आहे हे सांगण्यासाठी त्याच्यामध्ये कल्पनेची बऱ्याच प्रमाणात भर घातली. आणि त्यामुळे स्वाभाविकच जन्मेजयाचा जो आजा होता अभिमन्यू तो अत्यंत पराक्रमी अतिमानुषाचा पराक्रमी त्याचा होता. त्यानंतर त्याचा वडील अभिमन्यूचे वडील अर्जुन यांचा तर पराक्रम आणखी होता. अशा पद्धतीनं ते वर्णन त्यांनी ते केलेलं आहे. म्हणजे त्याला गोडीफाय करण्याचा परत प्रयत्न केलेला. तर महाभारतातल्या व्यक्तिरेखांचा अभ्यास करताना प्रसंगांचा घटनांचा अभ्यास करताना आपल्याला त्या सत्याचे कंगोरे दिसायला ते असे म्हणजे लपलेले जरी असले तरी ते उघड होतात. म्हणजे चिकित्सक पद्धतीने आपण अभ्यास जर केला तर ते उघड होतात. आणि दुर्योधन ही अत्यंत महत्वाची व्यक्तिरेखा असल्यामुळे म्हणजे आपण म्हणतो दुर्योधन नसता तर युद्धच झालं नसतं. तसंच श्रीकृष्ण नसतं तर युद्ध झालंही नसतं आणि ते जिंकलंही गेलं नसतं. त्यामुळं ह्या दोन व्यक्तिरेखा महाभारतामध्ये महत्वाच्या असल्यामुळे मला दुर्योधनाचा तो म्हणजे एक कुतूहल मला वाटलं. त्या दृष्टीने मी महाभारताचा अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यानंतर मी ज्या घटना मांडलेल्या आहेत त्यामध्ये माझ्या कल्पनाशक्तीचं काही हे नाही. मला दुर्योधन कसा जाणवला कारण महाभारतामधलेच त्या घटना त्या घटनांचा वेगळ्या अंगाने विचार केल्यानंतर किंवा दुर्योधनाच्या बाजूने विचार केला. कारण पराभूतांची सुद्धा बाजू असते. आणि दुर्योधनाचा विचार करताना कोणताही माणूस तो सर्व गुण संपन्न असा नसतो आणि सगळेच दोष त्यात भरलेले असतात असंही नसतं. म्हणजे तो पूर्ण पांढरा नसतो, पूर्ण काळा नसतो, तो करडा असतो.
आणि महाभारतातल्या ह्या व्यक्तिरेखा सुद्धा अतिमानुषी दैवी वगैरे जरी त्यांना वर करण्याचा प्रयत्न केला असला तर तो सगळा खरडून जर काढला तर आपल्याला ती निखळ माणसं म्हणून दिसतात. आणि निखळ माणसं म्हणून ती कशी दिसली, उदाहरणार्थ दुर्योधन कसा दिसला, कृष्ण कसा दिसला, हे मी माझ्या पद्धतीनं माझं जे आकलन आहे ते त्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता ते लोकांना कितपत आवडलं, लोकांना नक्की आवडेल कारण आपण तो काळ जागा केलाय आणि त्या व्यक्तिरेखेबरोबर आपण एक वाचक म्हणून प्रवास करत जातो. हो 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 हो. तर अगदी अगदी खूपच चांगलं, म्हणजे छान वाटतं ते वाचायला, परत परत वाचावं असं वाटतं. हो, धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आणि तुम्ही आता महाभारतकालीन कुंती, द्रौपदी किंवा ऐतिहासिक काळातील येसूबाई यांच्यावर स्वतंत्रपणे लेखन करणार का? मानस आहे का तसा? कसं आहे की एक आपण म्हणजे आता ह्या व्यक्तिरेखा ज्या आहेत, उदाहरणार्थ कुंती, द्रौपदी किंवा आपण ऐतिहासिक व्यक्तिरेखा मराठ्यांच्या इतिहासामध्ये जरी घेतल्या की त्या येसूबाई आहेत, ताराराणी आहेत किंवा मुघल याच्यामध्ये आपण घेतलं तरी चांद बीबी आहे किंवा रजिया सुलतान आहे. ह्या अत्यंत तेजस्वी अशा व्यक्तिरेखा आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेवर स्वतंत्रपणाने लेखन करावं अशा त्या व्यक्तिरेखा आहेत. काय होतं मॅडम, माझ्या अभ्यासाचे जे विषय असतात ना, ते एखादा विषय घेतला की तो मोठा विषय असतो. त्यामुळे मला त्याच्यामध्ये खूप म्हणजे त्याला योगदान द्यावं लागतं, त्याचा अभ्यास करावा लागतो, वेळ द्यावा लागतो. त्यामुळं आता तुम्ही म्हणाला की येसूबाईंविषयी, आता येसूबाईंविषयी ती जी देवयोद्धा दिलेली आहे त्याच्यामध्ये येसूबाईंविषयीचं थोडंसं त्या कथेच्या अनुषंगाने जेवढा भाग आलेला आहे तो आलेला आहे. त्याचबरोबर ते संताजी नावाची कादंबरी लिहिली. कारण येसूबाई ज्या आहेत त्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या राणीच आहे. त्यांनी रायगड लढवला, रायगड पडला, त्यानंतर त्या औरंगजेबाच्या कैदेत त्यांचा बाल युवराज शाहू यांच्यासह त्या औरंगजेबाच्या नजर कैदेमध्ये सापडल्या. तर तेवढा जो काळ आहे येसूबाईंच्या जीवनाचा तोही मी त्याच्यामध्ये दिलेला आहे, म्हणजे अनुषंगाने त्या कथेच्या अनुषंगाने जेवढं आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ द्रौपदी आहे, त्या स्वतंत्र व्यक्तिरेखांचा अभ्यास करून त्याच्यावर एखादी कलाकृती निर्माण करण्यापेक्षा आता दुर्योधन लिहितो ना, त्या व्यक्तिरेखांचा जेवढा भाग आवश्यक आहे ना, त्यांच्यावर जितकं विश्लेषण करणं आवश्यक आहे तेवढं मी त्या दुर्योधन मध्ये केलेलं आहे. हो, अगदी खूप सुरेख, म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक, सायकोलॉजिकल हा सगळा एक हिस्टॉरिकल सगळा ब्लेंड सगळं एकत्र करून ते जी निर्मिती झाली आहे ते अतिशय उत्तम क्रिएशन झालंय. आपण सर 1857च्या बंडानंतरचा काही लिहिणार आहात का? येस, 1857चं स्वातंत्र्य युद्ध जे आहे त्या स्वातंत्र्य युद्धाचा भरपूर अभ्यास मी केलेला आहे. म्हणजे साधारणपणे त्याच्यामध्ये खंड करतात. एक असं आहे 1616 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाल्यानंतर ब्रिटिशांनी भारत जिंकला. म्हणजे थोडक्यात 1600 ते 1857 हा 257 वर्षांचा जो काळ आहे, इंग्रजांनी कशा म्हणजे वृत्त्या लढवल्या, काय काय डावपेच लढवले, त्यांचं राजकारण कसं होतं या, आणि भारत त्यांनी कसा आपल्या ताब्यामध्ये घेतला याच्यासाठी एक त्याचा खंड होऊ शकतो. दुसरं, महाभारत 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्या ज्या व्यक्तिरेखा आहेत, उदाहरणार्थ नानासाहेब पेशवे आहेत, राणी लक्ष्मीबाई आहेत किंवा आवडश्री की बेगम हजरत आहे किंवा बहादूर जफर आहे किंवा बिहारमध्ये कुंवर सिंग आहेत किंवा आपण महाराष्ट्रामध्ये जरी आलं तरी इथे नरभूषकर आहेत, जमखंडीकर आहेत, या लोकांनीही ते उठाव केलेले आहेत. या सगळ्याचा अभ्यास म्हणजे मला जेवढा आवश्यक होतं तेवढा केलाय मी. ते मला आता लिहायचं होतं, तीच मी सुरुवात करणार होतो. पण मध्येच मला असं वाटलं की मराठ्यांचा इतिहास जो आहे काय होतं की मराठ्यांच्या इतिहासामध्ये बघा आपण की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी म्हणजे बऱ्यापैकी छान लिहिलं गेलेलं आहे, खूप लिहिलं गेलं आहे, ललित लेखनाच्या माध्यमातून सुद्धा लिहिलं गेलं आहे. पण मराठ्यांचा जो पुढचा इतिहास आहे, उदाहरणार्थ असा म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतरचा 1707 नंतरचा जो इतिहास आहे, त्यावेळी मराठ्यांनी दिलेला जो लढा आहे कसा त्याला आपण स्वातंत्र्य लढा म्हणून, त्यानंतर मराठ्यांनी राज्याचं साम्राज्य केलं तो लढा आहे. हा मराठ्यांचा इतिहास सुद्धा जो आहे त्याच्यावर फारसं लेखन अजून झालेलं नाही असं मला वाटतं. त्यामुळे मी तो
आता विषय अभ्यासासाठी घेतलेला आहे. आपण आता एक प्रश्न असाही आहे आपला की पुढचा विषय काय आहे. तो विषय असा आहे की 1740 पर्यंत मी बाजीरावांचं आयुष्य रेखाटलं, म्हणजे असतो मराठ्यांचा इतिहास. देवीनंतर मी लिहिली बाजीरावांचं आयुष्य. म्हणजे काय एक व्यक्तिरेखा जी आहे ते जरी त्याचे नायक असते तरी बाजीरावांच्या अनुषंगाने मराठ्यांचा इतिहास मी सांगितलेला. आता 1740 ते 1761 म्हणजे पानिपत पर्यंतचा इतिहास जो आहे मराठ्यांचा 21 वर्षांचा इतिहास, त्याच्या माझं आता लेखन आणि अभ्यास वगैरे हे सगळं सुरू आहे. तिकडे मी काढतोय आणि ते मी लिहिणार आहे पुढे. वा सर, तुमच्या लेखन, संशोधन, इतिहास हे सगळं सुंदर गुंफण करणारे आपल्या लेखन प्रवासाला रेडिओ विश्वासतर्फे शुभेच्छा. खरं बोलण्यासारखं खूप आहे. परत कधीतरी भेटूया. रेडिओ विश्वासतर्फे आपल्याला धन्यवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया. रेडिओ विश्वास ऐकत राहा. याच दिवशी याच वारी.